लाडकी बहीण योजनेमध्ये लाखो लाडक्या बहिणी अपात्र केले जाण्याची शक्यता आहे. अनेक लाभार्थींचे अर्ज रद्द होणार आहे. तर मुख्य कारण काय आहे, लाडक्या बहिणींचे का अर्ज रद्द होत आहे, त्याविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. कशामुळे अर्ज रद्द होत आलेले आहे आणि आता अर्ज रद्द करण्याचे प्रमाणसुद्धा खूप वाढलेले आहे. तर जे लीगल कारण आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. लाडक्या बहिणींनो, तुम्ही अगर ह्या नियमात बसत असाल तर तुमचंसुद्धा अर्ज बाद होईल. तर ज्या महिलांना 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता आलेला नाही, त्या महिलांना आता पुढच्या महिन्याचा हप्ता म्हणजे 13वा हप्ता पण मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण 12वा हप्त्यामध्ये खूप सारे महिला अपात्र ठरलेल्या आहे. ज्या महिला सरकारी नोकरी करून सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेत होते अशा महिलांची संख्या पण समोर आलेली आहे. ज्या महिलांकडं 4 चाकी वाहनं आहे त्यांची सुद्धा संख्या समोर आलेली आहे. ज्या महिला टॅक्स रिटर्न भरत होते त्यांची सुद्धा संख्या समोर आलेली आहे. ज्या महिला विविध सरकारी योजनेचा लाभ घेत होते, PM किसान योजना आहे, संजय गांधी योजना आहे, तर असे अनेक योजनेचा लाभ घेत होते त्यांची सुद्धा संख्या खूप समोर आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशाच प्रकारे खूप साऱ्या महिला अपात्र ठरलेल्या आहे. आता मी तुम्हाला इथे फोटो दाखवते. ह्या हे जे फोटो आहे ते लोकमत न्यूज वाल्यांनी हे छापलेलं आहे आणि काय काय नियम अटी आहे ते सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही पॉज करून वाचू शकता. मी जेवढं सांगितलंय तेवढं सगळं ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही ह्या नियमात निकषात बसत नाही म्हणून तुम्हाला पैसे आलेले नाही. आता ज्या महिला पात्र असून सुद्धा त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला नाही, तर तशा महिला तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही पात्र आहात, निकषात बसत आहात. नक्की तुम्हाला पुढच्या महिन्यात म्हणजे 12 + 13 असं दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र देण्यात येणार आहे, हे सुद्धा सरकारने सांगितलं आहे. आणि ही जी योजना आहे ती कुठेही बंद होणार नाही. असेच क्रॉस व्हेरिफिकेशन करून खूप साऱ्या महिला अपात्र ठरल्या, त्यांची संख्या सुद्धा समोर आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करा. का लाडक्या बहिणीला हप्ता आला नाही ते सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमाने समजणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि तुमची काही समस्या असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता. आम्ही तुमच्या कमेंटचा रिप्लाय देत आलेलो आहोत आणि अशी नवीन नवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.